मैत्रिणींनो, आजचा संवाद सुरू करण्यापूर्वी एक कठोर सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवा. जर तुम्ही एखाद्या पुरुषाच्या प्रेमासाठी स्वतःला विसरून त्याच्या मागे वेड्यासारखं धावत असाल तर तुम्ही नकळत स्वतःच्या हाताने स्वतःची व्हॅल्यू शून्य करत आहात. विज्ञानाचा एक अत्यंत क्रूर पण तितकाच खरा नियम असा आहे की मानवी मेंदू, विशेषतः पुरुषाचा मेंदू, नेहमी त्याच गोष्टीचा पाठलाग करतो जी त्याला सहजासहजी मिळत नाही. पण तुमचं काय? तुम्ही कदाचित तुमचं सर्वस्व, तुमची स्वप्न आणि तुमचा मौल्यवान वेळ त्याच्या पायाशी नेऊन ओतलाय. आणि म्हणूनच आज तुम्हाला प्रेमाच्या बदल्यात फक्त उपेक्षा, दुर्लक्ष आणि अपमान मिळतोय. तुम्ही कधी अशा स्त्रियांकडे बारकाईने पाहिलंय का ज्यांचं रूप अगदी साधं असतं, पण तरीही पुरुष त्यांच्या एका शब्दासाठी स्वतःचं अस्तित्व पणाला लावायला तयार होतात? त्यांच्यात अशी कोणती मॅग्नेटिक पॉवर दडलेली असते की त्यांना गमावण्याची भीती त्या पुरुषाला रात्रभर सुखाने झोपू देत नाही? आज आपण इम्प्रेस करण्याच्या त्या जुन्या आणि फालतू पद्धतीबद्दल नाही, तर पुरुषाच्या मेंदूवर सायकोलॉजिकल ताबा मिळवणाऱ्या 7 अशा वैज्ञानिक फॉर्म्युल्याबद्दल बोलणार आहोत, जे वापरल्यानंतर तुम्हाला आयुष्यात कोणासमोरही प्रेमाची भीक मागावी लागणार नाही. लक्षात ठेवा, ही केवळ माहिती नाही, तर तुमच्या गमावलेल्या सन्मानाला परत मिळवण्याची एक शेवटची संधी आहे. आणि सावधान, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी रिव्हर्स सायकोलॉजी मास्टर ट्रिक सांगणार आहे जी वापरल्यानंतर तो पुरुष स्वतःची महत्त्वाची कामं बाजूला सारून तुमच्या सेवेसाठी हजर राहील. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप प्रेम देऊनही तुम्हाला नात्यात किंमत मिळत नाहीये, तर हा संवाद तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. एकही सेकंद मिस न करता ही गुपित शेवटपर्यंत ऐका, कारण आज तुमची स्वतःकडे पाहण्याची नजर कायमची बदलणार आहे. सुरुवात करूया त्या पहिल्या वैज्ञानिक फॉर्म्युल्यापासून, जो अनेक जणी आपल्या फायद्यासाठी वापरू शकतात. तो म्हणजे स्वतःला एका उघड्या पुस्तकासारखं मांडण्याऐवजी स्वतःचं एक इमोशनल मिस्ट्री म्हणजेच गूढ जपणं. मानसशास्त्र सांगतं की पुरुषांना नेहमीच अशा गोष्टीचं आकर्षण वाटतं ज्यामध्ये थोडं गूढ किंवा रहस्य दडले. आपण काय करतो? एखाद्या पुरुषावर प्रेम जडलं की आपण आपला संपूर्ण भूतकाळ, आपली दुःख, आपले पराभव आणि आपल्या मनातले सर्व विचार एकाच वेळी त्याच्यासमोर ओतून देतो. आपल्याला वाटतं यामुळे जवळीक वाढेल, पण खरं तर यामुळे तुमच्याबद्दलचं कुतूहल संपून जातं. पुरुषाच्या मेंदूला न उलगडलेल्या कोड्याची शिकार करायला आवडतं. जेव्हा तुम्ही सुरुवातीला सगळं सांगून टाकता तेव्हा त्याच्यासाठी तुम्ही एक वाचून झालेलं पुस्तक बनून जाता. या उलट जर तुम्ही तुमची माहिती हळूहळू टप्प्याटप्प्याने दिली आणि स्वतःबद्दलची काही गुपितं किंवा तुमचे काही पैलू राखून ठेवले, तर त्याच्या मनात सतत एक प्रश्न उरतो. तिच्या मनात नेमकं काय चाललं असेल हे कुतूहल त्याला तुमच्या विचारात गुंतवून ठेवतं. जेव्हा तुम्ही तुमची प्रत्येक भावना लगेच शब्दात मांडत नाही, तेव्हा तो तुमच्या एका हसण्याचा, तुमच्या एका नजरेचा अर्थ शोधण्यात आपली रात्र घालवतो. स्वतःची एक इमोशनल मिस्ट्री जपा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष सांगण्यासाठी योग्य वेळेची वाट पहा. हे गूढ जपणं म्हणजे खोटं बोलणं नाही, तर स्वतःची प्रगल्भता दाखवणं आहे. यामुळे तुमची व्हॅल्यू त्यांच्या नजरेत कित्येक पटीने वाढते, कारण तुम्ही सहज उपलब्ध होणारी वस्तू नसून एक मौल्यवान ठेव आहात असं त्याला वाटू लागतं. पण मैत्रिणींनो, ही झाली फक्त मानसिक सुरुवात. या व्हॅल्यूला टिकून धरण्यासाठी एक असा दुसरा प्रभावी नियम आहे जो मार्केटिंगमध्ये आणि मानवी नात्यात सारखाच काम करतो. तो म्हणजे दुर्मिळतेचा नियम. विचार करा, जी गोष्ट आपल्याला सहज, कोणत्याही प्रयत्नाशिवाय आणि हवी तेव्हा मिळते, त्याची आपण किंमत करतो का? कधीच नाही. मानवी स्वभाव असा आहे की आपण दुर्मिळ गोष्टीच्या मागे धावतो. नात्यात आपण अनेकदा आपली उपलब्धता इतकी वाढवतो की समोरच्याला आपल्या वेळेचं महत्त्व राहत नाही. त्याच्या एका फोनवर किंवा एका मेसेजवर आपण आपली सगळी कामं सोडून हजर होतो. आपण त्याला हे दाखवून देतो की माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरं काहीच काम नाहीये. यामुळे काय होतं? तुमची किंमत त्याच्या नजरेत कमी व्हायला लागते. याला मानसशास्त्रात सायकर्सिटी सायकोलॉजी म्हणतात. तुमची डिमांड वाढवण्यासाठी तुम्हाला तुमची अवेलेबिलिटी म्हणजेच तुमची उपलब्धता नियंत्रित करावी लागेल. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात मग्न असता, तुमच्या छंदांना वेळ देता किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत एन्जॉय करत असता आणि त्यावेळी तुम्ही त्याला मी थोडी बिझी आहे, नंतर बोलते असं सांगता, तेव्हा त्याला तुमच्या वेळेची किंमत कळते. त्याला हे समजते की तुमचं स्वतःचं एक स्वतंत्र आयुष्य आहे आणि त्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी त्याला प्रयत्न करावा
करावे लागतील. जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी ओ द्यायला तयार नसता तेव्हा त्याला तुमची वेळ मिळवणं हे एका अचिव्हमेंट सारखं वाटतं. स्वतःच्या कामात आणि प्रगतीत इतकं गुंतून राहा की तुमच्या भेटीसाठी त्याला वाट पाहावी लागेल. हेच ते सूत्र आहे जे त्याला तुमच्या मागे यायला भाग पाडतं. पण हे सगळं करताना एक अशी महत्वाची पद्धत आहे, ही 10 पैकी 9 स्त्रिया विसरतात ज्यामुळे त्यांची व्हॅल्यू क्षणात कमी होते. ती पद्धत कोणती बघूया पुढे. तो तिसरा वैज्ञानिक फॉर्म्युला म्हणजे स्वतःच्या मर्यादा म्हणजेच बाउंड्रीज ऑफ स्टील निश्चित करणं. पुरुषाला तुमचा खरा आदर तेव्हाच वाटतो जेव्हा त्याला हे स्पष्टपणे माहीत असतं की तुम्ही चुकीच्या वागण्याला किंवा अनादराला नाही म्हणू शकता. अनेकदा आपण नातं टिकवण्यासाठी समोरच्याचं चुकीचं बोलणं, त्याचं दुर्लक्ष करणं किंवा त्याचा अपमान सहन करतो. आपल्याला वाटतं की आपण संयम दाखवला तर तो बदलेल, पण विज्ञान सांगतं की पुरुष अशा स्त्रीचा जास्त पाठलाग करतात जिच्याकडे स्वतःची तत्व आहेत. मैत्रिणींनो, तुमची व्हॅल्यू तेव्हाच निर्माण होते जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी काही ठाम मर्यादा आखता. जर त्याने तुमचा अपमान केला किंवा तुम्हाला गृहीत धरलं तर त्या क्षणी शांतपणे पण ठामपणे त्याला त्याची जागा दाखवून द्या. माझा स्वाभिमान माझ्यासाठी सर्वात आधी आहे ही वृत्ती ज्या स्त्रीकडे असते तिचा पुरुष कधीच अनादर करू शकत नाही. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टीला नाही म्हणता तेव्हा तुम्ही त्याला हे आव्हान देता की तुला जर माझं प्रेम हवं असेल तर तुला माझ्या आदराच्या अटी पाळाव्याच लागतील. ही आदरयुक्त भीती नात्याला शिस्त लावते आणि त्याला तुमच्या प्रेमाचा गुलाम बनवते. कारण त्याला माहीत असतं की त्याने जरा जरी सीमा ओलांडली तर तो तुम्हाला कायमचा गमावू शकतो. तुमचा हा बळकट स्वाभिमान तुमच्या व्यक्तित्वाला एक वेगळी जहार देतो. तुमच्या या स्वभावाच्या सौंदर्याला जेव्हा एक वेगळी ओळख मिळते तेव्हा येतो चौथा फॉर्म्युला, ज्याला विज्ञानाच्या भाषेत सायकोलॉजिकल अँकरिंग म्हणतात. यामुळे तुम्ही त्याच्या मनात कायमचं घर करता. इथे मी महागड्या फॅशनबद्दल किंवा दागिन्यांबद्दल बोलत नाही. तुमची एक विशिष्ट शैली, तुमचा वावर, तुमची बोलण्याची ढब किंवा अगदी तुमच्या शरीराचा एक विशिष्ट सुवास ही त्याच्या मेंदूत तुमची इमेज तयार करतं. समजा तुम्ही नेहमी एका विशिष्ट रंगाचे कपडे घालता किंवा तुमचा एक ठराविक परफ्यूम आहे तर तो सुवास किंवा तो रंग त्याला जगात कुठेही दिसला की त्याला तुमचीच आठवण येईल. तुमची स्वतःची एक सिग्नेचर स्टाईल तयार करा. ही ओळख इतकी प्रबळ असावी की हजारो स्त्रियांमध्येही तुमचं वेगळेपण उठून दिसावं. जेव्हा तुमची स्वतःची एक ब्रँड इमेज तयार होते तेव्हा पुरुषाला असं वाटतं की तो एका खास व्यक्तीसोबत आहे. यामुळे त्याच्या मेंदूत डोपामाइन नावाच्या रसायनाचा स्त्राव होतो ज्यामुळे त्याला तुमच्या सहवासाचं व्यसन लागतं. तुमचं बोलणं मोजून मापून पण प्रभावी असावं. तुमची चालण्याची पद्धत आत्मविश्वासपूर्ण असावी. जेव्हा तुमचं बाह्य रूप तुमच्या आंतरिक स्वाभिमानाशी जुळतं तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व एक चुंबकीय शक्ती बनतं. पण हे सौंदर्य फक्त वरवरचं नसावं, कारण खरी जादू तुमच्या विचारांच्या खोलीत दडलेली असते. पुढच्या भागात आपण अशाच एका गुपितांबद्दल बोलणार आहोत जे पुरुषाला तुमच्या बुद्धिमत्तेच्या प्रेमात पाडेल. बऱ्याचदा स्त्रियांना वाटतं की फक्त होला हो मिळवलं की पुरुष खुश राहतात, पण वास्तव अगदी उलट आहे. सौंदर्यापेक्षाही 5वा फॉर्म्युला म्हणजे इंटेलिजंट ग्रेस ही पुरुषांना जास्त वेळ लावणारी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर आत्मविश्वासाने बोलता, तुमचं स्वतःचं एक मत असतं आणि तुम्ही जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मांडता, तेव्हा पुरुषाला तुमच्याबद्दल एक आदरयुक्त भीती वाटायला लागते. त्याला जाणवतं की तुम्ही केवळ दिसायला सुंदर नाही आहात, तर तुमच्या डोक्यातही काहीतरी ठोस विचार आहे. पुरुषांना चॅलेंज आवडतं. जेव्हा तुम्ही त्यांचं मत खोडून काढता किंवा त्याला एखाद्या विषयावर नवीन माहिती देता तेव्हा त्याला तुमच्याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण होतं. सायकोलॉजीनुसार इंटेलेक्च्युअल अट्रॅक्शन हे शारीरिक आकर्षणापेक्षा जास्त काळ टिकणारं असतं. तुमची शालीनता ही तुमची शक्ती आहे. आक्रमक न होता अत्यंत शांतपणे आणि ज्ञानाने आपलं म्हणणं मांडणं हे हाय व्हॅल्यू स्त्रीचं लक्षण आहे. ही बुद्धिमत्ता त्याला हे पटवून देते की तुम्ही त्याच्या जीवनात केवळ एक जोडीदार नाही तर एक मार्गदर्शक आणि बरोबरीची शक्ती आहात. आणि अशा स्त्रीला गमावणं कोणत्याही पुरुषाला परवडणारं नसतं. पण मैत्रिणींनो, कधी कधी नात्यात वाद होतात, भांडणं होतात आणि तिथेच आपली खरी परीक्षा असते. अशा वेळी 6वा वैज्ञानिक नियम कामाला येतो. तो म्हणजे शांत राहण्याची ताकद, म्हणजेच कोल्ड एम्पथी. आपण काय करतो? आपण ओरडतो, रडतो, मेसेजवर मेसेज करतो किंवा त्याला जाब विचारतो. सायकोलॉजी सांगते ही पद्धत आपली व्हॅल्यू कमी करते. याऐवजी मौन पाळा. तुमची ही शांतता त्याला तुमच्या हजारो शब्दापेक्षा जास्त अस्वस्थ करेल.
त्याला वाटेल की हिला आता फरक पडत नाहीये का. तुमचं हे शांत राहणं त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप करायला भाग पाडतं. जेव्हा तुम्ही विनाकारण रिॲक्ट होत नाही तेव्हा नात्याची दोरी तुमच्या हातात येते. याला इन्व्हेस्टमेंट मॉडेल म्हणतात. ज्या नात्यात तुम्ही जास्त भावनिक गुंतवणूक शांततेने हाताळता तिथे समोरच्याला तुम्हाला समजून घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. तुमचं मौन हे तुमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. यामुळे त्याला कळतं की तुमचं मन जिंकण्यासाठी त्याला आता फक्त शब्दांची नाही तर कृतीची गरज आहे. ही शांतता त्याला तुमच्या मागे यायला आणि तुमची माफी मागायला मजबूर करते. पण नात्यात इतकी ताकद येण्यासाठी तुमचं स्वतःचं एक विश्व असणं गरजेचं आहे, जे आजच्या आपल्या गप्पांचा सर्वात महत्त्वाचा आणि 7वा फॉर्म्युला आहे. ज्या स्त्रीचं स्वतःचं एक यश असतं, तिची स्वतःची काही स्वप्न असतात आणि ती आपल्या कामात पूर्णपणे मग्न असते. अशा स्त्रीच्या यशात सहभागी होण्यासाठी पुरुष नेहमीच धडपडतो. याला द पॅशन फॅक्टर म्हणतात. जर तुम्ही दिवसभर फक्त त्याच्या फोनची वाट पाहत बसलात तर तुमची व्हॅल्यू कधीच वाढणार नाही. पण जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या एखाद्या छंदात किंवा तुमच्या व्यवसायात इतकं मग्न झालात की तुम्हाला जगाचं भान उरत नाही, तेव्हा तुमची ही ऊर्जा पुरुषाला चुंबकीय शक्तीसारखी आकर्षित करते. पुरुषांना अशा स्त्रिया हव्याशा वाटतात ज्यांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कुणाची गरज नसते. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा त्याला तुमचा अभिमान वाटतो आणि तो तुमच्या या यशाचं भाग होण्यासाठी प्रयत्न करतो. तुमचं स्वतःचं विश्व तुम्हाला इंडिपेंडंट बनवतं आणि हीच इंडिपेंडन्स पुरुषाला तुमच्या प्रेमाच्या विळख्यात अडकवते. स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करणारी स्त्री कधीच कुणासमोर लाचार होत नाही आणि तिची हीच ताकद पुरुषाला जगाला विसरून तिच्या मागे यायला भाग पाडते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या विश्वात अशा प्रकारे मग्न होता तेव्हा तुमची ओढ समोरच्याला लागणं स्वाभाविकच आहे. पण मैत्रिणींनो, या 7 पद्धतीतच तुमच्या व्यक्तित्वाची पायाभरणी करतात. आता वेळ आली आहे त्या एका मास्टर ट्रिकची, जिचा उल्लेख मी व्हिडिओच्या सुरुवातीला केला होता. ही ट्रिक म्हणजे सायकोलॉजी मधलं एक असं अस्त्र आहे जे वापरल्यावर तो पुरुष जगाला विसरून फक्त तुमच्यासाठी धावून येईल. याला विज्ञानाच्या भाषेत इन्व्हेस्टमेंट मॉडेल म्हणतात. मानवी स्वभाव असा आहे की आपण ज्या गोष्टीसाठी जास्त कष्ट घेतो, ज्या गोष्टीसाठी आपण आपला वेळ आणि शक्ती खर्च करतो, त्या गोष्टीची किंमत आपल्याला जीवापाड असते. अनेक स्त्रिया काय करतात, पुरुषाचं सगळं काम स्वतःच करायला जातात. त्याचे कपडे काढण्यापासून ते त्याच्या ऑफिसच्या कामापर्यंत मदत करतात. इथेच तुमची व्हॅल्यू कमी होते. करायचं काय, नीट ऐका. त्याला तुमच्यासाठी लहान लहान गोष्टी करायला लावा. अगदी साध्या गोष्टी. अरे, माझं आज खूप डोकं दुखतंय, प्लीज मला एक कप चहा करून देशील का? किंवा मला हा निर्णय घ्यायला जमत नाहीये, तूच मला यात मदत कर. जेव्हा तो पुरुष तुमच्यासाठी कष्ट घेतो, त्याचा वेळ खर्च करतो किंवा तुमच्यासाठी काहीतरी बनवतो, तेव्हा त्याच्या सुप्त मेंदूमध्ये एक मेसेज जातो, मी हिच्यासाठी इतकं करतोय, याचा अर्थ ही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. विज्ञानानुसार आपण कोणावर प्रेम करतो म्हणून त्याच्यासाठी गोष्टी करत नाही, तर आपण ज्याच्यासाठी कष्ट घेतो त्याच्या आपण प्रेमात पडतो. ही ट्रिक त्याला तुमच्या भावनिक गुंतवणुकीत अशा प्रकारे अडकवते की त्याला तुमची काळजी घेण्यातच धन्यता वाटू लागते. तो तुमच्या मागे येईल कारण त्याने तुमच्यावर आपला वेळ आणि श्रम खर्च केलेले असतात. आणि ज्या गोष्टीवर आपण मेहनत घेतो ती गोष्ट गमावण्याची भीती आपल्याला सर्वात जास्त वाटते. मैत्रिणींनो, आज आपण पाहिलेले हे 7 फॉर्म्युले आपल्याला हेच शिकवतात की तुमची व्हॅल्यू ही जगाच्या हातामध्ये नाही तर तुमच्या स्वतःच्या हातात आहे. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला ज्या नजरेने पाहता हे जग तुम्हाला त्याच नजरेने पाहायला सुरुवात करतं. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता, स्वतःच्या मर्यादा ओळखता आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा संपूर्ण जग तुमच्यासमोर नतमस्तक होतं. स्त्री असणं म्हणजे केवळ कुणाची तरी आवड बनणं नाही, तर स्वतःची गरज निर्माण करणं आहे. तुमचं खरं सौंदर्य तुमच्या महागड्या कपड्यात नाही, तर तुमच्या स्वाभिमानात आणि तुमच्या विचारांच्या प्रगल्भतेत दडलेलं आहे. स्वतःवर प्रेम करणं ही जगातील सर्वात मोठी क्रांती आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल त्या दिवशी तुम्हाला कुणाकडेही प्रेमाची किंवा आदराची भीक मागावी लागणार नाही, कारण तेव्हा तुम्ही स्वतःच एक शक्ती बनलेले असाल. जाता जाता फक्त इतकंच सांगेन, कोणासाठी स्वतःला बदलू नका, तर स्वतःला इतकं श्रेष्ठ बनवा की तुम्हाला मिळवणं ही कुणाचं तरी स्वप्न असेल. मैत्रिणींनो, आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण विषयासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची व्हॅल्यू ओळखा आणि कायम आनंदी राहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि क्रांतिकारी विषयासह. तोपर्यंत स्वतःच्या आयुष्याच्या राणी बना. धन्यवाद.